रक्तचंदन जे आपलं 3 वर्षाचं आहे, तिची लागवडीपासून उत्पादन आणि त्याचबरोबर लागवड अंतर, त्याचबरोबर सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। आज दिनांक 29/1/2024ला हे पाचेगावसाठी 3 वर्षाचं रक्तचंदन लोडिंग आहे। तर याच व्हिडिओमध्ये आपण पुढील सर्व माहिती घेणार आहोत। साधारण उंची जी आहे ती 7 ते 8 फूट असते आणि किंमत 350 रुपये असते। शेतकरी बंधू नमस्कार। आज जे आपण व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत ते रक्तचंदन 3 वर्षाची रोपं आहेत आणि उंची जी आहे ती 7 ते 8 फूट आहे। बघू शकतो आपण। आता हे सांगोला पाचेगावसाठी लोडिंग होणार आहे। अजित मिसाळ म्हणून शेतकऱ्याचं नाव आहे। तर तिने जी घेतलेली ती 3 वर्षाची रोपं आहेत। 15 किलोची बॅग असते। आता हिची किंमत असते 350 रुपये। तर आता आपण व्हिडिओमध्ये जी माहिती घेणार आहोत 3 वर्षे आणि 5 वर्षे रक्तचंदन। तर शेतकरी बंधूंनी पहिले या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आता रक्तचंदन म्हटलं तर पहिली गोष्ट ह्याचा कुठलाही भाग हा रक्तचंदनाचा वाया जात नाही। आता ही 3 वर्षाची 350 रुपयाची जी किमतीची रोपं आहे, ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ही जी फांदी असते रक्तचंदनाची, ही जी फांदी आहे, या झाडाला ज्या फांद्या आहेत, ही जी रक्तचंदनाची बाहुली तयार होणार आणि पूर्ण ह्या झाडाचा जो खोडाचा भाग आहे, हा आपल्याला जर म्हणलं तर खोडाचा भाग हा पूर्णपणे याची पावडर तयार होते। जी पतंजलीवाल्यांची पावडर 50 ग्रॅमची 750 रुपयाला आहे। म्हणजे किलोचा भाव झाला किती? आता गव्हर्नमेंटनं आपल्याला 7,000 रुपये किलोचा भाव दिलेला आहे। पण ह्याचं जर आपण मेडिसिनमध्ये उपयोग बघितला तर शुगर बीपीच्या गोळ्या, त्याचबरोबर विकोटर्मरिक असेल, त्यानंतर बाय प्रोडक्ट करणाऱ्या बऱ्याच कंपन्या आहेत। मेडिसिनमध्ये ह्याचा जास्तीत जास्त वापर होतो। आणि झाड जर म्हटलं तर आपल्याला लागवडीपासून 12 ते 15 वर्षामध्ये तोडता येतं। आणि ह्या झाडाची जी लागवड असणार आहे ती 10 बाय 10 फुटावरती, 10 बाय 8 फुटावरती अशी लागवड असणार। पहिली गोष्ट ह्याला होस्ट प्लॅन लागत नाही। शेतकरी बंधूंना हेच माहीत नसतं की चंदन म्हटलं की त्याच्या बाजूला झाड लावायचं आहे। पण ते झाड लावणार आहे ते आपण पांढऱ्या चंदन, सफेद चंदन, श्वेत चंदनला, ह्या चंदनला बाजूला झाड लावायची गरज नाही। कारण हे स्वतःच अन्न स्वतः तयार करत असल्यामुळे ह्या झाडाला बाजूला आपल्याला झाड लावायची गरज नाही। आज 29/1/2024ला जे लोडिंग होणार आहे सांगोला पाचेगावसाठी, त्याच्या आधी आपण ही व्हिडिओ बनवत आहोत। थोड्या वेळामध्ये गाडी लोडिंग होतेला व्हिडिओ आपण पाहणार आहे। तर हे जे झाड आहे हे 12 ते 15 वर्षामध्ये झाड तयार होतं आणि एका झाडापासून आपल्याला 25 ते 30 किलो पूर्ण लाकडाचं वजन होतं। आणि गव्हर्नमेंटनं याला 7,000 रुपये किलोचा भाव दिलेला आहे। तर हे जे झाड आहे हे आपल्याला 10 बाय 10 वरती लावलं किंवा 10 बाय 8 वरती लावलं तर एकरामध्ये आपल्याला सरासरी 550 ते जास्तीत जास्त 600 रुपये लावू शकतो। आता याला होस्ट प्लॅन लावायची गरज नसल्यामुळे शेतकरी बंधू ह्याच्यामध्ये आंतरपीक जर म्हटलं तर शेवग्यासारखी पिकं जर घेतली तरी चालू शकतं। किंवा लहान जी तुमच्याकडे सोयाबीन, त्याचबरोबर भुईमुग असेल, लहान वाढणारी पिकं आपण कमी उंचीची एक साधारण 3, 3.5, 4 फुटापर्यंत जी वाढणार आहेत अशी कोणतीही त्यामध्ये आंतरपिकं घेऊ शकतो। 10 बाय 10 वरती लागवड केली तर मध्ये ट्रॅक्टर पण फिरू शकतो आणि एकरामध्ये आपली 435 रोपं लागतील। आता ही जी रोपं आहेत ही आपण 12 वर्षानं, 15 वर्षानं किंवा 20 वर्षांनी जरी तोडलीत तर आता ज्यावेळी आपण 12 ते 15 वर्षांनी तोडतोय त्यावेळी आपल्याला सरासरी 25 ते 30 किलो या झाडाचं वजन होतं। पण आपण 20 वर्षापर्यंत जर ठेवलं तर ते झाड आपल्याला जाडी जास्त होणार, वजन वाढणार आणि उत्पादन चांगलं मिळणार। जर आता आपल्याला हे रक्तचंदन जर म्हटलं तर याला दुसरी झाडं लावायची गरज नाही। त्यामुळं आपली जमीन अडकत नाही। एका पिकासाठी जी आपण जमीन गुंतवतोय तसं न होता त्यामध्ये आपल्याला आंतरपिकं घेता येतात। आता 3 वर्षाचं जे रोप असतं ते 15 किलोच्या बॅगमध्ये 7 ते 8 फूट उंची असते। तर हे रोप जे आपण 350 रुपये इथला दर आहे, प्लस गाडी भाडं जे 10-20 रुपये रोपाला लागून आपल्यालाही घरपोच मिळत असतात। रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळत असतं। महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे, शासनमान्य नर्सरी आहे। त्यामुळे अनुदानला बिल मिळतं, खात्रीची रोपं, लागवडीपासून सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळत असतं। आता ही जी रोपं आहेत ही रोपं लहान स्टेजमध्ये घेतली तर तिची किंमत 1 वर्षाचं 1 फुटाचं रोप तिची किंमत 45 रुपये असते। 2 वर्षाचं रोप घेतलं तर 3 किलोच्या बॅगमध्ये रोपाची उंची 2.5 ते 3 फूट असते, तिची किंमत 150 रुपये असते। पण आपण ज्यावेळी 3 वर्षाचं रोप घेतो त्यावेळी तिची उंची 7-7 फुटाची आणि 15 किलोची बॅग असते। आता रक्तचंदनला या झाडाचा गुणधर्म जर म्हटलं, आता इथं फांदी घासलेली आहे
बघू शकतो आपण पूर्ण रक्तासारखं असं लाल होतं. ह्याचा गुणधर्मच असल्यामुळे रक्तचंदन हे नावच हे झालेलं आहे. आणि अलीकडेच आता पुष्पा पिक्चरमुळं लोकांना रक्तचंदनाबद्दल बरीच त्यामध्ये माहिती मिळालेली आहे. रक्तचंदनाची पहिली गोष्ट पान जे म्हणतो आपण ते असं पान असतं, अशा प्रकारची पानाची साईज असते. ज्यावेळी शेतकरी बंधूंना रक्तचंदन लागवड करायची आहे पण त्यांना ते झाड कसं असतं ते माहीत नसतं, तर हे पूर्णपणे अशा प्रकारचं पानाचा व्ह्यू असतो. आता हे जे झाड आहे हे उंची आणि जाडी समप्रमाणात करत असतं. आता 3 वर्षामध्ये आपण बघू शकतो त्याची जाडी खोडाची आणि उंची पण चांगली झालेली आहे. अशा प्रकारचं आपल्याला रोज नवनवीन अपडेट व्हिडिओ मिळण्यासाठी चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. बघू शकतो आपण आता यातली रोपं जे अशा पिशव्या फाटलेले असते ते आपण रिबॅगिंग करतो. रिबॅगिंग केल्यामुळे ही मोठ्या बॅगला टाकल्यानंतर रोपं वाढत असतात. आपल्याकडे अशी 5 वर्षापर्यंत सर्व फळझाडे त्याचबरोबर ही जंगली झाडे पण मिळत असतात. आता हा एक पट्टा आहे आपला, त्याचबरोबर हा एक पट्टा आहे 3 वर्षामध्ये शिल्लक राहिलेला. अशा प्रकारे 350 रुपये किंमत असते. बघू शकतो आपण रोप दिल्यापासून सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शन मिळत असतं. खात्रीशीर रोपं ही 3 वर्षाची रक्तचंदनाची जी रोपं आहेत ही 15 किलोच्या बॅगमध्ये आहेत. 6-7-8 फूट उंची राहते. रक्तचंदन नेमकं म्हणजे आपल्याला पहिली गोष्ट हा मेडिसिन प्लांट आहे, औषधासाठी पण आहे. पण ह्यापासून ज्या वस्तू बनवल्या जातात, समजा देवारा असेल, त्याजवळ डायनिंग टेबल असेल, आपल्या 10 पिढ्या जरी झाल्या तरी ते लाकूड खराब होत नाही. देवघर बनवण्यासाठी डायनिंग टेबल त्याचबरोबर बेड बनवला तर ह्याची जी क्वालिटी लाकडाची आहे इतकी टिकाऊ असते की आपल्या 10 पिढ्या झाल्या तरी ते लाकूड खराब होत नाही. हे जो गुणधर्म आहे. आणि पूर्णपणे जी वस्तू बनवली जाते बनणार आहे ती पूर्ण रेड कलरमध्ये अशा प्रकारची नॅचरलमध्ये बनत असते. त्यामुळे याला बाजारामध्ये चांगली किंमत आहे. आता सफेद चंदन जर म्हटलं तर तिची लागवड असते 10 बाय 10 वरती आणि त्यामध्ये 5 फुटावरती आपण होस्ट टाकतो. याला होस्टची गरज नसल्यामुळे आपली जमीन एका पिकासाठी अडकत नाही. त्यामुळे आपल्याला आंतरपिकं घेता येतात आणि शेतकरी बंधूंना हे पीक आणि 10-12 वर्षामध्ये चांगलं उत्पादन देतं. प्रत्येक वर्षी 100-200 रुपये हा किलोचा भाव वाढत जाणार आहे वाढती लोकसंख्येनुसार. त्यामुळे आपल्याला उत्पादनाचा बेस चांगला आहे. अशा प्रकारे रोपांचं खोड असतं. उंची बघू शकतो. रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन. आता हे आपण जे पूर्ण बघतोय हे 3 वर्षाची रोपं बघतोय. अशा प्रकारचे 2 बेड आहेत. आज जे लोडिंग होणार आहे पाचेगावला अशा प्रकारचं. आता आपण 5 वर्षाचं रक्तचंदन बघणार आहे. हे 5 वर्षाचे चंदन कोण लावतं? ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे, कॅनॉल, धरणात, विमानतळात जाणार आहेत त्यांना तिची नुकसान भरपाई मिळत असते. त्यासाठी ही 5 वर्षाची 60 किलोच्या बॅगमधील 12 ते 15 फूट उंचीची आणि खोड मजबूत झालेली झाडं अशा प्रकारची. उंची पण बघू शकतो आपण 12 ते 15 फूट आणि त्याचं खोड पण बघू शकतो. हा रक्तचंदनाचा गुणधर्म बघू शकतो या व्हिडिओमध्ये. अशा प्रकारचं लाकूड, लाकडाला नॅचरल फिनिशिंग असतं. त्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जी जास्तीत जास्त मागणी असल्यामुळे आपल्याला उत्पादनाचा बेस चांगला आहे. आपण 20 वर्षापर्यंत कधीही कटाई करू शकतो. बरेच नर्सरीवाले सांगतात की चन्नाला 12 ते 15 वर्षे न लागतात 50 वर्षे लागतात. तर पहिली गोष्ट ही चुकीची आहे. कारण कुठलंही झाड बियापासून जरी झाड तयार झालं, लिंबाचं बाबीचं झाड असेल, बांधावरती लावलं तर त्याचा 8 ते 10 वर्षामध्ये 2.5 ते 3 फूट बुंदा तर तयार होत असतोच. तशा प्रकारे आपण हे जे झाड लावतो हे झाड आपल्याला कमीत कमी 10-12 वर्षामध्ये चांगलं वजनामध्ये आणि त्याचबरोबर जाडी उंची हे होत जाणार. आता हे 5 वर्षामध्ये जर 12 ते 15 फूट वाढते रोप आणि त्याचं खोड पण अशा प्रकारे पिशवीत असून असं होते. तर हे जमीत लागलं तर ह्याच्या डबल आपल्याला जाडी मिळालीच पाहिजे. आणि रोपं लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन मिळत असतं. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी आहे. तर शेतकरी बंधू हे आपण शेताच्या बांधावरती लावलं आणि कळत न कळत 10 वर्ष अशीच निघून जातात. पण आपल्याला उत्पादन जे आहे ते सरासरी एका झाडापासून
जे आपल्याला 25 ते 30 किलो मिळतं 12 ते 15 वर्षामध्ये. गव्हर्नमेंटनं 7,000 रुपये किलोचा भाव दिला आहे. सरासरी एका झाडाची किंमत 2,10,000 रुपये होते. कारण गव्हर्नमेंटनं जी किंमत किलोचा भाव जे ठरवून दिलेला आहे हा 7,000 रुपये दर आहे. मी म्हणतो आहे जे आता आपल्याला JRमध्ये 7,000 रुपये दर दिला आहे आणि शेतकरी बंधूंना ही जी पीक ॲग्रिकल्चर क्रॉप म्हणून नोंद झालेली आहे तर आपण हे लावायला आता अडचण नाही. तर ह्याच्यामध्ये आपण रक्तचंदन लावलं तर आपल्याला आंतरपिकं पण येणार आहेत आणि उत्पादनाचा बेस चांगला आहे. आणि जी आता आपण व्हिडिओमध्ये पाहतो आहे ती 5 वर्षाची रोपं पाहतो आहे 12 ते 15 फूट उंचीची. आता हिची किंमत जर बघितलं तर 2,000 रुपये असते. ही 60 किलोची बॅग आहे. कारण आता आपण 3 वर्षाची जशी पिशवी फाटल्यानंतर रोप रिबॅगिंग करतो तशा प्रकारे ते रोप रिबॅगिंग करून ह्या बॅगमध्ये वाढवलं जातं आणि आपल्याला ते रोप 2,000 रुपयाला 2 वर्षामध्ये रिबॅगिंग केल्यानंतर 5 वर्षामध्ये झाड असं तयार होत असतं. तर माझे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला घर बसल्या हे असे व्हिडिओ पाहता येतील. आणि त्याचबरोबर सर्व फळझाडांची लागवडीपासून उत्पादनापर्यंत सर्व नियोजन जी माहिती मिळत असते या चॅनलवरती. तर शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या मित्रमंडळींना पण असे घरबसल्या व्हिडिओ पाहता येतील. बघू शकतो आपण रक्तचंदन 5 वर्षे रोपं. ह्याच्या आधी आपण 3 वर्षाची बघितल्यात. 3 वर्षानंतर 15 किलोच्या बॅगनंतर आपल्याकडे 60 किलोच्या बॅगमध्ये साधारण 5 वर्षाचं जे रोप असतं त्याची अशा प्रकारे उंची 12 ते 15 फूट आणि खोड असं होत असतं. किंमत 2,000 रुपये. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.